नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण या व्हिडिओत आषाढी एकादशीचे महत्त्व व पंढरपूरला जर तुम्ही जाऊ शकत नसाल तर घरामध्येच आपण श्रीहरीची पूजा कशी करावी, एकादशीचे व्रत करण्याचे नियम कोणकोणते आहेत व या दिवशी श्रीहरीचा आशीर्वाद मिळण्यासाठी कोणकोणते उपाय करणार आहोत, या सर्वाची सविस्तर माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, जेणेकरून मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर मंडळी, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात। यालाच देवशयनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं। या दिवशीपासून चातुर्मासाला आरंभ होतो। चातुर्मासात शुभ व मांगलिक कार्य केले जात नाहीत, कारण या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर निद्रस्त होतात। त्यानंतर कार्तिकी एकादशीला उठतात। या मधल्या काळाला चातुर्मास म्हटलं जातं। आपल्या धर्मामध्ये चातुर्मासाचे खूप महत्त्व आहे। या काळात देवाची भक्ती केली जाते, देवाची साधना केली जाते। आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूची विधिविधानाने पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। तर मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीचे महत्त्व खूप वेगळे आहे। विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेल्या वारकऱ्याला आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन होते। तर विविध भागामधून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात। अनेक संतांच्या पालख्या आज पंढरपूरला दाखल होतात। विठ्ठलाची ओढ असणारे वारकरी तहान भूक विसरून विठ्ठलाचे दर्शन घेतात। तर मंडळी, आपणास पंढरपूरला जाणे शक्य नसेल, विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य नसेल तर आपण घरच्या घरी विठ्ठलाची पूजा करू शकतो, श्री विष्णूची पूजा करू शकतो। तर विठ्ठलाचे दर्शन घेतल्या समानच पुण्य आपणास मिळत असते। प्रथम एक चौरंग मांडावा, त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे, नंतर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर दिव्याची स्थापना करावी। दीप प्रज्वलित केल्यानंतर कलश स्थापन करावा। चौरंगावर तांदळाची राशी मांडून त्यावर हळदी कुंकू वाहावे। त्यानंतर कलश स्थापन करावा। कलशामध्ये एक नाणं व एक सुपारी टाकावी। त्यानंतर गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा। गणपतीला चौरंगावर स्थापन करावं। त्यासाठी इथे मी थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत व त्यावर हळदी कुंकू वाहून गणपतीला स्थापन केलेलं आहे। त्यानंतर गणपतीला हळदी कुंकू वाहावे व गणपतीला फुलं अर्पण करावे। त्यानंतर गणपतीची आरती करावी। जर तुमच्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल किंवा लक्ष्मी नारायणाची मूर्ती असेल तर त्यांची तुम्ही पूजा करू शकता। माझ्याकडे लक्ष्मी नारायण आहेत, तर लक्ष्मी नारायणाचा अभिषेक करावा। लक्ष्मी नारायणाचा अभिषेक झाल्यानंतर इथे थोडेसे तांदूळ टाकायचे आहे व त्यावर हळदी कुंकू वाहायचे आहे। त्यानंतर लक्ष्मी नारायणाला आपण स्थापन करणार आहोत। त्यानंतर आपण श्रीहरीला केशर चंदनाचा तिलक लावणार आहोत व लक्ष्मीला कुंकू लावावे। तर मंडळी, श्रीहरी विष्णूला पिवळा रंग खूप प्रिय आहे। देवशयनी एकादशीच्या दिवशी पिवळे वस्त्र धारण करून पिवळ्या रंगाचे फुलं श्री विष्णूला अर्पण केल्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंना पिवळे फुलं अर्पण करावे। या दिवशी देवांचा उपवास असतो, म्हणून फळे व दुधाचा नैवेद्य अर्पण करावा। तर मंडळी, या पूजेमुळे वारी केल्याचे पुण्य मिळते, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, याचा तुम्हाला सुद्धा अनुभव येईल। आषाढी एकादशीचे व्रत केल्याने अशक्य गोष्टी शक्य होतील, सर्व मनोकामना पूर्ण होतील।
सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मंडळी, आपण स्वामी ज्योतिष या चॅनलमध्ये कुंडली, हस्तशास्त्र, वास्तुशास्त्र, पंचांग व अध्यात्म याविषयीचे व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवत असतो। तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा। त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।